उन्हाळा सुरू झाला की या अशा हिरव्यागार कैऱ्या बाजारामध्ये मिळायला लागतात आणि मग ओढ लागते ती या कैऱ्यांपासनं बनवायच्या वेगवेगळ्या पदार्थांची. मग तो असो मुरांबा, गुळांबा, अगदी लोणची किंवा मग या कैऱ्यांपासून वेगवेगळ्या चटण्या बनवण्याची. अशीच एक मी छान रेसिपी अगदी गुळाच्या गोडव्यात आणि कैरीच्या आंबटपणात मुरलेली ह्या गुळांब्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. 1 किलोच्या प्रमाणात अगदी वर्षभर टिकवण्यासाठी काय टिप्स आणि ट्रिक्स वापरायच्या हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग आपण या गुळांब्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी 1 किलो तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत. आपल्याला गुळांबा बनवण्यासाठी तोतापुरीच कैऱ्यांचा वापर करायचा आहे, कारण या खूप जास्त आंबट नसतात आणि कैरी बघून घेताना ती त्यामध्ये चांगला बाठा तयार झालेला असेल अशीच बघून घ्यायची आहे. आता मी इथे या कैऱ्या अर्धा ते 1 तास पाण्यामध्ये छान भिजत ठेवल्या होत्या, त्यामुळे या कैऱ्यांना जो चीक असतो तो निघून जातो. आता 1 तास पाण्यामध्ये या कैऱ्या भिजवून घेतल्या की नंतर आपल्याला एका स्वच्छ कपड्याने या व्यवस्थित कोरड्या करून घ्यायच्या आहेत. कैऱ्या बघून घेतानाच त्या छान कडक अशा बघून घ्यायच्या, ज्यामुळे आपला हा गुळांबा अगदी वर्षभर टिकतो. आता या कैऱ्या स्वच्छ आपल्याला कपड्याने कोरड्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आता आपण या कैऱ्यांच्या देठाचा जो वरचा भाग असतो तो कट करून घेणार आहोत, ज्यामुळे जर कैरीवरती थोडा जरी चीक राहिला असेल तर तो निघून जाण्यास मदत होते. आता अशा पद्धतीने मी इथे सर्व कैऱ्यांचा देठाचा साईडचा भाग अगदी व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. आता पिलरच्या मदतीने मी इथे कैरीची साल व्यवस्थित काढून घेणार आहे. अशाच प्रकारे मी इथे सर्व कैऱ्यांची साल व्यवस्थित काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी इथे एक खिसणी घेतलेली आहे. खिसणी घेताना आपल्याला मोठ्या बिळांचीच खिसणी वापरायची आहे, ज्यामुळे आपल्याला चांगला मोठा आणि जाड असा खिस मिळतो. जर आपण बारीक बिळांची खिसणी वापरली तर त्या कैरीचं अगदी पाणी पाणी होतं आणि मग त्या गुळांबामध्ये कैरी लागत नाही. आता जी पण आपण भांडी किंवा पिलर खिसणी वापरत आहोत ते सर्व सुद्धा व्यवस्थित कोरडं करून कपड्याने स्वच्छ पुसूनच घ्यायचं आहे. आपल्याला अजिबात इथे कुठल्याही पद्धतीने पाणी लागणार नाही किंवा पाण्याचा अंश राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे आपला गुळांबा अगदी वर्षभर टिकतो. आता हा जो आपण कैरीचा किस बनवून घेतलेला आहे त्यातला आपण पूर्णपणे पाणी अशा पद्धतीने पिळून काढणार आहोत, ज्यामुळे आपला गुळांबा अगदी वर्षभर टिकण्यास मदत होते. आता हा खिस आपल्याला कोणत्याही एका वाटीच्या मदतीने मोजून घ्यायचा आहे. आता इथे जवळपास मी 1.5 वाटी कैरीचा किस घेतलेला आहे. त्यानंतर आता या 1.5 वाटी कैरीच्या किसासाठी आपल्याला 1.25 वाटी गूळ वापरायचा आहे. अगदी तंतोतंत जेवढा कैरीचा किस तेवढाच गूळ वापरायची अजिबात गरज नाही, कारण या तोतापुरी कैऱ्या ह्या जरा कमी आंबट असतात आणि अगदी जेवढ्याच तेवढा गूळ वापरला तर त्या गुळांब्याला आंबट गोड असापणा न येता नुसता गोड गोड गुळाचाच चव लागते. त्यामुळे आपल्याला जेवढा आपला कैरीचा किस आहे त्यापेक्षा थोडा गूळ हा कमीच वापरायचा आहे. 1.5 वाटी कैरीसाठी अगदी मी इथे 1 वाटी आणि वरती थोडासा गूळ घालून घेतलेला आहे. आता मी हाताने ही कैरी आणि गूळ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे मिश्रण आपण साईडला एक 15 ते 20 मिनिट झाकण ठेवून असं साईडला ठेवून देणार आहोत. त्यामुळे गुळाला छान असं पाणी सुटतं आणि गूळ आणि कैरी छान मुरते सुद्धा. आता इथे साधारण 20 मिनटं झाली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपला इथे गूळही व्यवस्थित विरघळलेला आहे आणि गुळाला छान असं पाणी सुटलेलं आहे. आता इथे मी गॅस चालू करून घेतलेला आहे. गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीला मीडियम ठेवायची आहे आणि या मीडियम फ्लेमवरती सुरुवातीला 1 मिनिट आपण हा गुळांबा छान असा परतून घेणार आहोत. अगदी 1च मिनटामध्ये या गुळांब्याला छान असं पाणी सुटतं, गूळ विरघळायला सुरुवात होते. आपल्याला
गुळांबा अगदी मोठ्या गॅसवरती कधीही परतून घ्यायचा नाही आहे. तसं जर केलं तर गूळ आपल्या कढईला चिकटू शकतो आणि गुळांब्याला थोडासा असा करपट वास येऊ शकतो. मीडियम फ्लेमवरतीच गुळांबा परतून घ्यायचा. त्यानंतर आपण यामध्ये 4 ते 5 वेलची टेचून घालणार आहोत. 2 इंच दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत आणि एक 4 ते 5 मी यामध्ये लवंग घालून घेतलेले आहेत. आता हे मिश्रण आपण छान एकजीव करून घेऊ. दालचिनी आणि लवंग वापरल्यामुळे गुळांबा अधिक दिवस टिकण्यास मदत होते. त्यामुळे आपण आवर्जून दालचिनी आणि लवंगांचा वापर करणार आहोत आणि वेलची घातल्यामुळे गुळांबाला वासही छान येतो आणि चवही छान लागते. हे छान मिक्स करून घेतलं की आता आपण गॅसची फ्लेम अगदी मीडियम टू लो करून पुढील 5 ते 6 मिनिट हा गुळांबा मीडियम टू लो फ्लेमवरतीच शिजवून देणार आहोत. मध्ये मध्ये आपल्याला हा गुळांबा हलवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला गूळ हा कढईला लागणार नाही. आता आपला गुळांबा रेडी झाला आहे की नाही हे चेक करण्याची मी तुम्हाला एक छान अशी सोपी ट्रिक सांगते. हे गुळांब्याचं जे मिश्रण असतं ते आपल्याला थोडंसं उलटण्यावरती घ्यायचं आहे किंवा चमच्यावरती घ्यायचं आहे आणि थोडंसं हे थंड झालं, एक 2 ते 3 सेकंद हे थंड झालं की आपल्याला ते 2 बोटांच्या मध्ये घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने त्याची एक तार बनते आहे की नाही हे चेक करायचं आहे. जर त्याची एक तार व्यवस्थित बनत असेल तर याचा अर्थ आपला गुळांबा बनून रेडी आहे. आणि गुळांबा रेडी आहे की नाही ओळखण्याची दुसरी पद्धत म्हणजे जेव्हा आपण उन्हातल्यावरती हा गुळांबा घेतो तेव्हा हा जो कैरी असते तो कैरीचा किस हा बऱ्यापैकी पारदर्शक झालेला असतो. त्यावरनं आपण आपला गुळांबा रेडी आहे हे समजून घ्यायचं आणि एक तार अशी यायला लागली की आपण लगेचच गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहोत, गॅस बंद करून घेणार आहोत आणि त्यानंतर हा गुळांबा पूर्णपणे व्यवस्थित थंड होऊन देणार आहोत. गॅसची फ्लेम बंद केली की मी यामध्ये छोटा पाव चमचा वेलची पावडर घालणार आहे. गुळांबा शिजत असताना वेलची पावडर घालायची नाही, त्यामुळे त्याचा सुगंधही येत नाही आणि चवही तेवढी छान लागत नाही. गॅस बंद केल्यावरती आपण यामध्ये वेलची पावडर घालून हे छान मिक्स करून घेणार आहोत आणि गुळांबा छान आपल्याला थंड होऊन द्यायचा आहे. आता इथे मी पूर्णपणे गुळांबा छान थंड होऊन दिलेला आहे. त्यानंतरनं आपल्याला हा गुळांबा एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे. काचेची बरणी ही धुवून सुकवून छान कोरड्या कपड्याने पुसून घेतलेली असावी, ज्यामुळे आपला गुळांबा अगदी वर्षभर छान टिकतो. आणि ही काचेच्या बरणीमध्ये जेव्हा आपण गुळांबा भरून ठेवतो तर ही काचेची बरणी आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायची आहे. बाहेर आपल्याला ही गुळांब्याची बरणी ठेवायची नाही. जर तुम्हाला 1 महिन्याच्या आत हा गुळांबा तुम्ही संपवणार असेल तर तुम्ही ही बरणी बाहेर ठेवू शकता, पण जर तुम्हाला वर्षभर हा गुळांबा टिकवायचा असेल तर ही बरणी तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवावी लागेल. आणि जेव्हा केव्हा तुम्ही हा गुळांबा खाण्यासाठी काढणार असाल त्यावेळेस जो चमचा वापराल तो सुद्धा कोरडा व्यवस्थित असावा, जेणेकरून तुमचा गुळांबा अजिबातच खराब होणार नाही. तर ही होती आपली अगदी सोपी गुळांब्याची रेसिपी आणि सर्व टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत, जेणेकरून तुमचा गुळांबा अगदी वर्षभर छान टिकेल. तर साधारण 1 किलो तोतापुरी कैरीचा एवढा गुळांबा बनून रेडी आहे. 2 काचेच्या बरण्यांमध्ये मी हा छान भरून ठेवलेला आहे. तर तुम्हाला आपली ही आजची रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.